काव्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती एका घाणेरड्या दुर्गंधीच्या कोपऱ्यात पडलेली होती. किती वेळ तिथे होती तिला माहीत नव्हतं. डोळे चोलत ती उठली आणि समोर बसलेल्या आकाशकडे पाहिलं. त्याचा चेहरा विस्कटलेला, डोळे लाल आणि पायाजवळ बिअरच्या बाटल्या पडलेल्या. आकाश, तुला नक्की काय हवं आहे? ती थंड आवाजात म्हणाली. आकाशने एक कटू हास्य केलं. काय हवं आहे ते तुला दिसतंय ना? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस. दिव्याने माझ्याशी बोलणं थांबवलं. माझा पदवीचा प्रवेश अपयशी ठरला. कला प्रदर्शन रद्द झालं आणि आता माझं कुटुंबही त्रस्त आहे. आता मी जगू शकत नाही. म्हणून तुला देखील माझ्याबरोबर नरकात घेऊन जाणार आहे. काव्या त्याच्याकडे थंड नजरेनं पाहत म्हणाली, एक गोष्ट विसरलास. तुला मागून खेचणारी ती व्यक्तीसुद्धा आता तुझ्याशी संपर्कात नाही. आकाशचा चेहरा एकदम पालटला. तुला हे कसं माहीत? ज्याचं मन चोराचं असतं तोच पुरावे पुसतो. तुझं मन शुद्ध असतं तर तू इथं असता का? ती निर्धाराने म्हणाली. आकाश चिडून तिच्याकडे आला. केस ओढून तिला वर पाहायला भाग पाडलं. आता तरी तुझी जीभ चालते का? बस इकडे सडून मरेलशील. काव्य मात्र निर्विकार होती. दिव्या लक्षात घेईल की मी नाहीये आणि पोलिसांना कळवेल. तुला शिक्षा नक्की मिळेल. आकाश खदखदून हसला. असं समज, मी आधीच गायकवाड कुटुंबाची चौकशी केली आहे. तुझा नवरा रुद्र काहीच करत नाही. तू कोण आहेस असं वाटतंय तुला? काव्य आतून थरथरत होती. रुद्र, तो का येईल तिच्यासाठी? तिच्या मनात एक कटू वेदना उचळी मारून गेली. पण तिने काही न बोलता फक्त भिंतीला टेकून डोळे मिटले. असं वाटलं कितीतरी दिवस गेले, कदाचित आठवडे. कोणीही येत नव्हतं. आकाश तिच्याकडे पाहत क्रूर हसला. पाहिलंस ना, कुणालाही तुझी पर्वा नाही. तू इथेच मरणार आहेस. तो तिला चिडवत होता. काव्याने ओठ चावले. दिव्याला वाटतं मी गायकवाड घरामध्ये परत गेले. पण मी तुझ्यासारखी नाही. माझे खरे मित्र आहेत. आणि तुझा नवरा? आकाश हसत म्हणाला. तो दररोज कामावर जातोय. तो तर तुझ्याशिवाय अधिक सुखी दिसतोय. काव्या गप्प झाली. आकाशला त्याचं समाधान स्पष्ट दिसत होतं. त्याने आणखी एक बाटली उघडली आणि तिच्याकडे कटाक्ष टाकला. पिणार का थोडं? तो विचारतो. नाही, मला स्वतःला बदल करायचं नाही. मी शुद्ध राहणंच पसंत करेल, ती म्हणाली. हो, शुद्ध राहा आणि मेल्यावर तुझ्या या विचारांचा उपयोग बघ, तो हसत म्हणाला. तेवढ्यात आकाशचा फोन वाजला. त्याने नंबर पाहून थोडा वेळ थांबला आणि नंतर कॉल उचलला. काय म्हणता? रुद्र, काव्या माझ्याकडेच आहे. बोलायचं आहे का तिच्याशी? फोनमधून रुद्राचा आवाज घुमला. ती सुरक्षितपणे परत आली पाहिजे. तुला जे हवं असेल ते मी देईन. काव्या हादरली. रुद्र, तो का इतकं करतोय तिच्यासाठी? त्याने तर स्पष्ट केलं होतं की ती त्याच्यासाठी काहीही नाही. आकाश थंड आवाजात म्हणाला, मला काही नको. 2 दिवस झाले तिने खाल्लं नाही, प्यायलं नाही. ती फार काळ तंग धरू शकणार नाही. आणि रुद्र, जर पोलीस किंवा दुसरा कोणी आला तर तू तिचा मृतदेहच पाहशील. फोन कट झाला. काव्याचं मन कोसळलं. रुद्र खरंच येणार होता का? की तो फक्त माहिती मिळवतोय आणि कुणाला तरी पाठवेल? त्याचवेळी ऑफिसमध्ये रुद्र मागील 2 दिवसांपासून सातत्याने ओव्हरटाईम करत होता. त्याचं विचित्र वागणं पाहून शिवाय विचारतो, तू तिचा शोध घ्यायला जाणार नाहीस का? तिने माझा नंबर ब्लॉक केला आहे. मी माझं करत होतो. आता माझ्याकडे काही पर्याय नाही, रुद्र म्हणाला. 2 दिवसांपासून तिच्याशी तुझं काही बोलणं झालं नाही. रुद्रने मान हलवली. शिवायने स्वतः कॉल केला पण तिचा फोन बंद होता. माझा नंबरही ब्लॉक केला का तिने? हे काही पटत नाही, तो म्हणाला. शिवायने लगेच दिव्याला कॉल केला. काव्या कुठे आहे हे माहिती आहे का? दिव्या वैतागून म्हणाली. मी पण तिला 2 दिवसांपासून कॉल करत आहे. वाटलं ती रुद्रशी वाद घालायला परत गेली काय? शिवायने नजर वर केली. रुद्र त्याचे ऐकत होता. त्याने फोन हातात घेतला. तुला शेवटचं तिने कधी संपर्क केला? परवाच्या दुपारी. म्हणाली, एक पार्टीला जाते आणि मग काहीच नाही. रुद्रचा चेहरा एकदम कठोर झाला. तिला शोधा. तिच्या ऑफिसजवळचे सर्व CCTV फुटेज तपासा. थोड्याच वेळात शिवायसह माधव तपास घेऊन आला. सर, हे पहा, तिच्या ऑफिसबाहेर संशयास्पद व्यक्ती दिसली. फोटो दाखवण्यात आला. आकाश, रुद्रच्या बोटांनी तो फोटो कुरतडला. त्याला संपर्क करा, त्याने फर्मावलं. जर खरंच ते मूल गेलं असेल तर काव्य किती वेदनेत असेल. नाही, तो असं होऊ देणार नाही. तो तिला परत सुरक्षित आणणार. मग तिने स्वतःहून गर्भपात करावा हे तो पाहील. रुद्र वेगाने खोलीतून निघून गेला. तू खरंच एकट्याने जाणार आहेस का? शिवायने चिंतेने विचारलं. हो, पण लक्ष ठेव, मी सिग्नल दिला तर लगेच आत ये.
ठीक आहे, शिवायने मान हलवली. पण त्याच्या मनात मात्र भीती होती. रुद्रसाठी काय होईल याचा विचार करून त्याला धडधडू लागलं होतं. तेवढ्यात दारावर टकटक झाली. आकाश झटकन उठला आणि काव्याच्या गळ्यावर चाकू ठेवला. कोण आहे? रुद्र. बाहेरून ओळखीचा आवाज आला. तो खरंच आला. काव्या विश्वास ठेवू शकत नव्हती. छान, आकाश उत्साहाने म्हणाला. जर तो एकटाच असेल तर अजूनच बरं. मी जर घाबरलो तर चुकून तिच्या गळ्यावरून चाकू सरकू शकतो. घाबरू नको, मी एकटाच आलो आहे, रुद्र शांतपणे म्हणाला. ठीक आहे, आत ये, आकाश म्हणाला. दार उघडला आणि रुद्रचा उंच रुबाबदार चेहरा आत आला. काव्याची अवस्था दयनीय होती. केस विस्कटलेले, चेहरा मळलेला, पण तरी ती त्याच्याकडे प्रश्नार्थ नजरेने बघत होती. रुद्रच्या नजरेत शांतपणा होता, पण त्याच्या डोळ्यात थंड क्रोध होता. तुला काय पाहिजे? त्याने थेट विचारलं. आकाश हसत म्हणाला. CEO साहेब, तुम्ही तर अब्जपती आहात. तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला इतकं जवळून पाहण्याची संधी मिळणं म्हणजे माझ्या झोपडीत प्रकाश पडल्यासारखं आहे. पण जर तू खरंच मला खुश करायचं ठरवलं असेल तर गुडघ्यावर बस आणि म्हण, मी चुकलो. कदाचित मी काव्याला थोडंसं पाणी देईल. रुद्रच्या डोळ्यात खून करण्याची झलक चमकली. आकाशने चाकू अधिक घट्ट गळ्याशी दाबला. त्यामुळे काव्याच्या गळ्यावर लालसर रेख उमटली. थांब. रुद्रने जमिनीकडे बघितलं आणि हळूहळू गुडघ्यावर बसला. रुद्र. काव्य चकित होऊन म्हणाली. हे माझ्यामुळे झाले, इतर कोणाचा दोष नाही. गप्प बस. रुद्रने कडक आवाजात उत्तर दिलं. नाही. काव्य ओरडली. माझ्यावर उपकार करू नकोस. उगाच तुझ्यावर काही देणं लागायचं असं मला वाटू नये. तुला देणं लागायचं आहे, रुद्रने थंडपणे उत्तर दिलं. आकाशने मोठ्याने हास्य केलं. पहा, अब्जपतीही माझ्यासमोर गुडघ्यावर बसते. तू कोण समजतोस स्वतःला? काव्य चिडून म्हणाली. तो तुझ्यासारखा लाचार नाही. त्याच्यात काहीतरी आहे. म्हणूनच तो गायकवाड उद्योग समूहाचा CEO आहे. तू तर त्याच्या छायेसुद्धा नाहीस. तुला केवळ त्याचा हेवा आहे. आकाशने त्याला जोरात थप्पड मारली. गप्प बस, तो गुरगुरला. काव्या. रुद्रने तिला बघून शांत पण कडक आवाजात सांगितलं. थांब. जा, मला विसर. काव्य रडत ओरडली. हा मनोविकृत आहे. तुला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. काव्य. आकाशचा चाकू आता रक्त काढू लागला. थांब. रुद्रच्या आवाजात अखेर थोडी घाई जाणवली. आकाश चकित झाला. काव्याचं तुला एवढं काय? ठीक आहे, एक काम कर, स्वतःला थप्पड मार. जर ती हलकी वाटली तर मीच तुला जास्त जोरात मारेल. रुद्रने काहीच न म्हणता स्वतःला जोरात थप्पड मारली. आकाश पुन्हा एकदा खदखदून हसला. पण याच क्षणी रुद्रने झपाट्याने आकाशवर उडी घेतली आणि त्याला जमिनीवर पाडलं. आकाशच्या तोंडून वेदनेचा आक्रोश बाहेर आवडला. बाहेर गोंधळ झाला. शिवाय आणि त्याची माणसं आत शिरली. काय झालं? शिवाय बघतच राहिला. रुद्रचे कपडे धुळीने भरलेले होते. चेहरा लालबुंद. आकाश तोंडातून आणि नाकातून रक्त ओकत होता. हा सहज मरेल असं काही करू नको. छान 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 छाळा. रुद्राचा चेहरा क्रोधाने थरथरत होता. शिवायने लगेच मान डोलावली. रुद्रने आकाशला सोडला आणि काव्याजवळ येऊन गुडघ्यावर बसला. तुझ्या मानेतून रक्त येते, काव्य थरथरत म्हणाली. फक्त खरचटल्यासारखं आहे. कसलं खरचटलंय? तो चिडून म्हणाला आणि त्याला उचलून बाहेर पडला. रुग्णालयात दिव्याने बातमी ऐकून रडतच काव्यावर धाव घेतली. काव्य. मला वाटले तू घरी येईस. मला माफ कर. हा विकृत माणूस इतका धाडसी असेल असं कोणाला वाटलं असतं? काव्या थरथरत म्हणाली. शिवाय आत येऊन म्हणाला. खरंच दिव्या, अशा लोकांपासून सावध राहा. दिव्या रडत ओरडली. ठीक आहे, मला माहिती आहे माझी चूक आहे. आता तरी थांब. शिवाय हादरला. अरे, मी फक्त सावध करतोय. दिव्या शांत हो. माझ्याच वागण्यामुळे त्याला राग चढला. काव्य शांतपणे म्हणाली. शिवायने हळूहळू तिच्या हातात एक मोबाईल ठेवला. तुझा फोन हरवला होता, नवीन घेतला आणि नवीन सिमही टाकले. बघ, अनेक लोक तुला शोधत होते. काव्याने फोन उघडला आणि पहिलाच मेसेज होता. रुद्रचा माफीनामा. ती आश्चर्यचकित झाली. डोळे पाणावले. रुद्रवर मीराने काहीतरी केलं होतं, तिने थरथरत विचारलं.